शहरामध्ये इथल्या युवकांनी पुढाकार घेऊन जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि ज्या पद्धतीने मुलांच्यासोबत हिंसा केली त्याचा निषेध करण्यासाठी फार मोठी रॅली इथे काढलेली आहे। याला पाठिंबा देण्यासाठी मी आज याच्यामध्ये सहभागी झालेली आहे। या देशातला युवक जागा होतो ही चांगली गोष्ट आहे। आज सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलं। त्यांच्या तब्येतीची काळजी जरी दूर झाली असली तरी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा रिफॉर्म झाला पाहिजे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळाला पाहिजे। देशाच्या तरुणांची प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे हिंसेबद्दल आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। या महत्त्वाच्या मागण्यांसाठी आणि ज्या 20 तरुणांच्या आत्महत्या झाल्या नीटची परीक्षामध्ये लीक झाल्यामुळे त्या 20ही तरुणांच्या कुटुंबाला 1 कोटीपर्यंत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि मुलांवरती दाखल करण्यात आलेले सगळे गुन्हे मागे घेतले गेले पाहिजे। या महत्त्वाच्या मागण्यांसाठी जंतर मंतरवर प्रत्यक्ष एवढ्या सगळ्यांना जाणं शक्य नाही आणि म्हणून त्यांच्यासोबत सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी आज साताऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर युवकांनी प्रणव आणि अनिकेत यांच्या पुढाकारातून मोठी रॅली निघालेली आहे। पालकांनीही त्याला सपोर्ट दिलेला आहे। सातारा ही क्रांतिकारकांची भूमिका आहे। हा जिल्हा कधीच पारतंत्र्यात नव्हता। स्वातंत्र्याच्या चळवळीत या जिल्ह्याने खूप मोठं योगदान दिलेलं आहे। त्याच पद्धतीने तिरंगा हातामध्ये घेऊन आज सातारा या आंदोलनामध्ये सहभागी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।